देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा धर्माबाद तालुक्यातील गावकऱ्यांच्या समस्या अजून सुटलेल्या नाहीत। दिनांक 14 ऑगस्ट रोजी रोशनगाव, मनूर, मंगनाळी, आतकूर या गावातील नागरिकांनी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मनूर गावातील स्मशानभूमी, ग्रामपंचायत इमारत, नाले, नाली पाणी व पानंद रस्ते आणि इतर मागण्यांसाठी मनूरच्या नागरिकांनी 2019 विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता। तेव्हा तत्कालीन तहसीलदार शिंदे यांनी तुमच्या मागण्यांसाठी तातडीने वरिष्ठांकडे पाठपुरावा करून पूर्ण करतो असा शब्द दिला होता। मात्र अद्यापही ते प्रश्न सुटले नाहीत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ जिंगले यांनी एक दिवस सरणावर बसून आंदोलन केले। तसेच मंगनाळी येथे 1,40,00,000 एवढा मोठा निधी खर्च करून गावाला जोडणारा मुख्य रस्ता करण्यात आला। मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे। पहिल्याच पावसाने रस्ता पूर्णपणे उखडून गेला। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग धर्माबाद येथे समस्त गावकरी मंडळींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तर रोशनगाव येथील शेतकऱ्यांच्या 2023-24 मधील रब्बी हंगामातील अतिवृष्टी विमा, शेतकऱ्यांचे सरसकट पीक कर्ज माफी, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्तीमध्ये मयत शेतकऱ्यांच्या वारसांना तत्काळमध्ये नवीन कर्ज देणे, 2019 नंतर फेरफार केलेल्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा या मागण्यांसाठी माधवराव माळगे आणि नागनाथ माळगे हे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एकाच दिवशी 4 गावातील लोकांना आपल्या मागण्यांसाठी उपोषण करावे लागल्याने प्रशासन शेतकऱ्यांबाबत गंभीर आहे का, त्यांच्या मागण्या मान्य होतील का, असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी नारायण सोनटक्के, धर्माबाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।